दारणा भावली धरणातील मातीचा बेसुमार उपसा, महसूल, पोलीस, आरटीओचा गौण खनिज माफियांकडे कानाडोळा। इगतपुरी तालुक्यातील दारणा व भावली धरणाच्या बॅकवॉटरमधून विनापरवाना माती उपसा सुरू असून गौण खनिज माफियांकडून शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे। याकडे महसूलसह पोलीस आणि परिवहन विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे। त्यामुळे धरणातून अवैधरित्या मातीचा उपसा करणाऱ्या गौण खनिज माफियांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। शासन निर्णयानुसार धरणातील साचलेली माती शेतकऱ्यांनी घेऊन ती शेती पिकवण्यासाठी वापरणं अपेक्षित आहे। इगतपुरी तालुक्यातील काही मोजक्याच ठेकेदारांनी महसूल खात्याकडून माती उचलण्याचा परवानाही घेतला आहे, तर अनेकांनी विनापरवाना मातीचा आणि मातीसोबत वाळूचाही उपसा करण्याचा धंदा सुरू केला आहे। शेकडो डंपर लावून रोज माती उचलण्याचं काम सुरू असून रात्री 12 वाजेपर्यंत ही माती व वाळूची चोरी होत आहे। अशा प्रकारे दिवसाढवळ्या गौण खनिजाची चोरी होत असताना प्रशासन मात्र याकडे कानाडोळा का करत आहे, असा प्रश्न परिसरातील शेतकरी व पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे 6 फूट खोली करण्याचे आदेश असतानाही दारणा धरणातून सर्रासपणे 10 ते 20 फूट माती खोदली जात आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित खनिज माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।